नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वीचा लॉज ऑफ मोशन हा चॅप्टरचे क्वेश्चन अँड ॲन्सर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पहिला आहे जो मॅच द फर्स्ट कॉलम विथ ॲप्रोप्रिएट एंटायर्स इन द सेकंड अँड थर्ड कॉलम अँड रिमार्क द टेबल. याचा अर्थ असा होतो की कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 दिलेले आहेत आपल्याकडे. तर कॉलम 1चा 2 आणि 3 यांच्यातलं जे ॲन्सर आहे ते त्यांच्यासमोर लावायचं आहे. कॉलम 1मध्ये सिरियल नंबर 1 आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, सिरियल नंबर 2 आहे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, सिरियल नंबर 3 आहे झिरो ॲक्सेलरेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्टची वेलोसिटी डिक्रीज होते त्यावेळेस आपण निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असे बोलतो. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन कशाला म्हणतात तर वेलोसिटी इन्क्रीज होते त्या टायमाला आपण पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन बोलून जातो. झिरो ॲक्सेलरेशन केव्हा होतं तर वेलोसिटी कॉन्स्टंट राहते त्यामुळे आपण त्याला झिरो ॲक्सेलरेशन असं म्हणतो. तर कॉलम 2मध्ये आणि 3मध्ये कोणते कोणते कॉलम लागते तर पहा. ॲन्सर आहे त्याचं निगेटिव्ह ॲक्सेलरेशनचं. द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस. अ व्हेकल मूव्हिंग विथ द वेलोसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड स्टॉप आफ्टर 5 सेकंड. काय झाली आहे, एकाएकीच वेलोसिटी काय झाली आहे, कमी झालेली आहे. 10 मीटर पर सेकंदाची वेलोसिटी 5 सेकंदांनी वेलोसिटी रेस्ट झालेली आहे. दुसरं आहे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. या ॲक्सेलरेशनमध्ये वेलोसिटी वरचीवर इन्क्रीज होत असते. अ कार इनिशियली ॲट रेस्ट मध्ये होते रिचेस अ वेलोसिटी ऑफ 50 किलोमीटर पर आवर इन 10 सेकंड्स. 10 सेकंदामध्ये 50 किलोमीटर पर आवर एवढी वेलोसिटी त्यांनी रीच केलेली आहे. झिरो ॲक्सेलरेशनचा जर विचार केला तर द वेलोसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. यामध्ये वेलोसिटी काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. अ व्हेकल इज मूव्हिंग विथ अ वेलोसिटी ऑफ 25 मीटर पर सेकंड हे त्याचं ॲन्सर होतं आहे. दुसरा आपण क्वेश्चन पाहणार आहोत. हे त्याचे ग्राफ्स आहेत. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनचे नेहमी वेलोसिटी ऊपर जात असते ज्यावेळेस टाईम कॉन्स्टंट असतो. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये वेलोसिटी डिक्रीज होते आणि झिरो ॲक्सेलरेशनमध्ये वेलोसिटी कॉन्स्टंट राहते. नंबर 2 आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला ए क्लासिफाय द डिफरन्स. दोघांमधला डिफरन्स पाहायचा आहे. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यामधील काय डिफरन्स आहे ते आपण पाहणार आहोत. डिस्टन्स रेफर्स टू हाऊ मच लेंथ ऑफ ॲन ऑब्जेक्ट हॅज कवर्ड ड्युरिंग इट्स मोशन अँड डिस्प्लेसमेंट रेफर्स टू हाऊ फार आउट ऑफ प्लेस ॲन ऑब्जेक्ट इज. इट इज द ऑब्जेक्ट्स ओव्हरऑल चेंज इन पोझिशन. डिस्टन्सची डेफिनेशनच आहे द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन ए मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आहे द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. याच्यावरूनच आपल्याला कळून जातं जे की डिस्टन्स मोजण्याची प्रक्रिया या फिगरमध्ये दिलेली आहे. फिगर पॉईंट पॉईंट ए सी डी आणि बी दिलेली आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट पॉईंट ए पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत आणि डी पासून बी पर्यंत जातो, हे काय करतो, ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल करतो, ॲक्च्युअल पाथ काय करतो, ट्रॅव्हल करतो. त्यावेळेस जे ऑब्जेक्टनं कापलेलं जे अंतर आहे, जी लांबी आहे त्याला आपण म्हणतो डिस्टन्स. आणि जे मिनिमम अँड स्ट्रेट डिस्टन्स आहे, जे मिनिमम आणि स्ट्रेट लेंथ आहे त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. In above diagram, AB is a distance and ACDB is the distance traveled by an object. Distance is a scalar quantity as it has only magnitude, whereas displacement is a vector quantity as it has both magnitude and displacement. Magnitude and direction लिहायचं होतं तिथं, सॉरी. डिस्टन्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटीमध्ये फक्त आपण मॅग्निट्यूडचा विचार करतो, तसं डिस्प्लेसमेंट नाही आहे. डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. या वेक्टर क्वांटिटीमध्ये बोथ
दोन्ही पण मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन याचा विचार केलेला जातो. खाली येऊयात. क्वेश्चन नंबर 2B, क्लासिफाय द डिफरन्स बिटवीन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. एक समान गती आणि नैक समान गती या विषयीची आपल्याला डिफरन्स फरक विचारलेला आहे. तर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे काय असते ते पहिल्यांदा पाहणार आहोत. इफ an object cover unequal distance in equal time intervals, it is said to be moving with a non-uniform speed. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट एखाद्या पर्टिक्युलर टाईममध्ये एखादं अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म मोशन. आणि दुसऱ्या युनिफॉर्म मोशनसाठी एखादा ऑब्जेक्ट इक्वल लेंथ इन इक्वल टाईम ट्रॅव्हल करत असेल किंवा मूव्ह होत असेल त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. रिपीट करतो, नॉन युनिफॉर्म मोशन कशाला म्हणतात तर एखादा ऑब्जेक्ट एका टाईम इंटरवलमध्ये किंवा युनिट टाईममध्ये अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर त्याला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म मोशन. जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल युनिट टाईममध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. इथं ग्राफ दिलेला आहे. हा आहे युनिफॉर्म मोशनचा आणि हा आहे नॉन युनिफॉर्म मोशनचा. युनिफॉर्म मोशनमध्ये एक ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर टाईममध्ये एक युनिट टाईममध्ये एक स्पेसिफिक डिस्टन्स जे की कॉन्स्टंट असणार आहे तो ट्रॅव्हल करणार आहे आणि त्याचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन असतो. तसेच नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये एखादा ऑब्जेक्ट युनिट टाईममध्ये अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे त्याचा ग्राफ इन शेपमध्ये असतो, त्याचा शेप बिलकुलही स्ट्रेट नसतो. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम्स बघणार आहोत.